हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असेल. झाले का तुमचं सकाळचा चहा नाश्ता? विचारतीये मी. आणि आज आहे शनिवार, तर आता वाजलेले आहेत 12 तरी वाजलेत बरी का. तरी पण मी तुम्हाला विचारते. आणि आज आहे हनुमान जयंती, तर तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा, पूर्ण माझ्या फॅमिलीला बरी का, माझ्याकडून आणि तुमच्या फॅमिलीला पण. तर आता व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओचा विषय असा आहे, व्हिडिओचा संदर्भ असा आहे की समजा म्हणजे काही तुम्ही अशा बायका पाहिलात का? तुम्ही बी अशा लेडीज पाहिल्या असतील. मी पण एक लेडीज आहे तरी पण बोलते. त्याचं रिझन आहे बरं का, की तुम्ही अशा महिला पाहिल्यात का की ज्या जर नवरा स्वतःला बोलत असेल, स्वतःला त्रास देत असेल, स्वतःला मानसिक टॉर्चर करत असेल, तर लगेच लाईव्ह चालू करतात. बरोबर की नाही? लगेच लाईव्ह चालू करतात आणि त्यांना ते चुकीचं वाटतं. स्वतःला त्रास देतो, स्वतःला टॉर्चर करतो, स्वतःला वर अत्याचार करतो, तेव्हा तो नवरा त्यांना चुकीचा वाटतो. बरोबर की नाही? परंतु तोच नवरा जर त्याच्या स्वतःच्या आईला, बहिणीला त्रास देत असेल, अश्लील शिव्या देत असेल, टॉर्चर करत असेल, मानसिक त्रास देत असेल, जे काही बी करत असेल त्यांच्यासोबत बर का, त्यावेळेला ती योग्य वाटतं तिला? बरोबर की नाही? म्हणजेच आपल्याला त्रास झाला की तो चुकीचा, आपल्याला त्रास दिला की तो चुकीचा, आणि तोच त्रास त्यानं त्याच्या आईला दिला किंवा बहिणीला दिला तर ते बरोबर. म्हणजेच अशा बायका तुम्ही बघितल्यात का, जे दोन तोंड असतात त्यांना? स्वतःसोबत झाले की चुकीचं, इतरांसोबत झालं की एकदम बरोबर. म्हणजे काय तर त्याच्या चुकीवर पांघरून घालणं, त्याच्या चुकीला बढावा देणं, किंवा तिला पण तेच पाहिजे असतं. तुम्हाला नक्कीच याच्यावरून थोडंसं समजून घ्या. तिला स्वतःला तर त्यांच्या नजरेत चांगलं राहायचं असतं, तिला स्वतः तर पुढे येऊन काही बोलायचं नसतं, पण नवऱ्याला मात्र काडी लावून देत राहायचं बरं का. नवरा आला की त्याला हगलेलं, मुतलेलं, सू केली, येऊ केलं, तेव केलं, असं बोललं, तसं बोललं, तसं बोललं, तसं बोललं, ते सारखं त्याची बॅटरी चार्ज केल्यासारखं, त्याची बॅटरी चार्ज केल्यासारखं त्याच्या डोक्यात घालत राहायचं. तुझी बहीण अशी, तुझी आई तशी, तुझा भाऊ तसा, तुझा बाप तसा, तुझा ही तसा, तुझा ती तसा, सारखं त्या माणसांविरुद्ध मध्ये विष भरत राहायचं. अशा बायका काही असतात आणि खरोखर असतात. तर विष भरत राहायचं, विष भरत राहायचं, आणि मग तो विष ओव्हर झालं की तो बेवडा काय करणार? ते चांगल्यापणे एक शब्दही बोलू शकत नाहीत बरं का. तुम्हाला हे पण सांगते, हे लोक चांगल्यापणे शुद्धीवर असताना एक शब्दही बोलू शकत नाही, परंतु पिऊन आले की ही राक्षस होतात, राक्षस. ह्यांच्या आतलं सगळं विष बाहेर निघतं, सगळं भडास बाहेर निघती, आणि मग ते सुरू होतात आईवर, बहिणीवर, बापावर, भावावर, सगळ्यावर सुरू होतात. आणि त्यावेळेला ही नुसतं बघत असते आणि असं दाखवत असते की नवरा चुकतोय त्या टायमिंगला बरं का, कारण बघायला जमलेले असतात लोक तमाशा बघायला. त्यावेळेला असं दाखवायचं की नवरा चुकतोय, गप्प बस. आणि सगळं होऊन झालं, त्यानं विष भडकवून सगळं उलटून झाला की मग सगळ्या जगाने बघितलेलं असतं, मग सगळं जग नाव ठेवायला लागतं. तेव्हा मग ही हळूच मांजरीन बाहेर येते आणि त्या विष ओकलेल्या सापाच्या चुकीवर पांघरून घालायला सुरुवात करते. ती त्यांच्या जागेवर बरोबर आहे, त्यांना खूप टेन्शन आहे, त्यांना खूप येऊ आहे, त्यांना खूप तेव आहे, बरोबर 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 असं लिपटायला सुरुवात करायची बरोबर. अशाच काही बायका असतात. आणि मग नंतर तीच जर आपल्यावर घडत असेल तर लगेच लाईव्ह चालू करायची, सगळ्या समाजाला दाखवायचं किती वाईट आहे, किती चुकीचा आहे, हा चुकीचा वागतो, हा टॉर्चर करतो, हा त्रास देतो, हा मारहाण करतो. आपल्यावर झालं की तो चुकीचा, आणि तोच त्याच्या आईवर आणि बहिणीवर केलं की बरोबर.
अरे बापरे देवी, पाय कुठे आहेत तुमचे? जरा ओढून फेकून येते चांगल्या घाणीत नेऊन तुमचे पाय. पाया पडायचे वाटलं का मी पाया पडणार आहे? अरे हे लायकी पण नाहीये तुमच्यासारख्यांची पाय पकडण्याची, समजलं का? 1000 वेळा मी देवाचे पाय पकडल, 1000 वेळा देवासारख्या आई वडिलांचे पाय पकडल बरं का. पण तुमच्यासारख्या अशा 2 तोंडी लोकांच्या, चुकीच्या लोकांना पांघरून घालणं, सपोर्ट करणं आणि सुई अनुसार आपले रूप बदलणं, सुई अनुसार आपले निर्णय बदलणं, सुई अनुसार आपण कोण योग्य कोण बरोबर हे करणं, अशा लोकांना थुंकून पण बघत नाही मी, समजलं का? तर असो, तर सांगायचा मुद्दा असा आहे की असंच काही चाललंय आणि असंच काही आहे. आणि अशा बायका असतातच. माझ्या बी घरात एक काळीसा नागिन होती आणि अजून बी आहे बरं का, जी सासऱ्याविरुद्ध आणि नंदेविरुद्ध स्वतः काही बोलायची नाही. तोच प्रकार, सेम प्रकार. काय, आपण काहीच बोलायचं नाही, पण नवऱ्याच्या डोक्यात विष भरत राहायचं. जे काही बी मायलेकरामध्ये विषय झालाय, त्यांचं काही बोलणं झालंय, ते सगळं ऐकायचं कान लावून, आणि ती नवऱ्या आला की त्या नवऱ्याला सगळं सांगायचं. त्याच्या मनात भरवत 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 राहायचं. आणि तो मग काय, त्याला देवाने डोळेच दिले नाहीत, फक्त कानच दिलेत. जी त्याची बायको त्याच्या कानात थुंकत असते तीच फक्त त्याला ऐकायला येतं. बाकीचं त्याला खरं खोटं, नजर ह्याचा काहीच संबंध नाहीये. बैल बरं का, बैल अशा लोकांना बैल बुद्ध्या म्हणायचं. तर असंच होतं आणि सेम होतं. आणि नंतर परत आपल्यावर बरं का, आम्हाला त्यानं त्रास दिला, आम्हाला त्यानं सांभाळलं नाही, आम्हाला खूप परेशान केलं, घराच्या बाहेर काढलं, सगळं केलं, वडिलांसोबत पण तीच केलं. परंतु त्यावेळेला तो योग्य. हिला जरा काही तो बोलला की माहेरी निघून जायची आणि माहेरचं सगळं लटांबळ घेऊन यायची, किंवा ह्याला माहेरला घेऊन जायची आणि माहेरच्या लोकांना ह्याला बडवायला लावायची, कुत्र्यासारखा हाणायची, कुत्र्यासारखा बरं का. म्हणजेच तुझ्यावर झालेला अन्याय आणि दुसऱ्यांवर झालेला योग्य म्हणजे न्याय, आमच्यावर झालेला न्याय आणि तुझ्यावर झालेला अन्याय. बाई, कसं असं होऊ शकतं? जरा सांगा फ्रेंड्स, आज मी रडणार नाहीये, खरं सांगा बरं, ते असं होऊ शकतं का? तर मग तो कुत्रा तिकडे जायचा आणि खूप मारलं की मग परत माझ्या दारात यायचा बरं का. मला तिच्या बापाने मारलं, मला तिच्या भावाने मारलं, मला असं केलं, मला तसं केलं, मला असं केलं, तुझं काम आहे आता तू बोलायचं, तू असं करायचं, तसं करायचं. आणि मी आपली वेडी, माझ्या भावाला मारले म्हणून सगळं विसरून जाऊन त्या लोकांना भांडायची. आणि मग ती लोक म्हणजे कसं गप्प बसायची, माहित नाही मला ते घाबरत होते का काय होते, पण ती गप्प बसायची, ती जास्त माझ्या वाट्याला जायची नाही बरं का. मग नंतर आपण आपल्याला विरुद्ध करायचं, आपल्याला त्यांना बोलायला लावायचं, आणि हा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रात्री आपल्याला तो भांडायला लावायचा, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती लोक चालली की त्यांना सोडायला जायचं. मग असो सासरे बुवा सासूबाई, अरे काय अयो रात्रीत खतम सगळं. उई, पता नाही काय खाल्लं होतं माझ्या आईनं. परंतु हीच बहिणीबद्दल होणार नाही बरं का, लक्षात घ्या. हाच बदल बहिणीसाठी नाही, हाच बदल वडिलासाठी नाही, फक्त सासरच्या लोकांसाठी.
माय काय खाऊन पैदा केलता बे. मी माझ्या आईच्या हात जोडून माफी मागते. परंतु खरंच आई, मला प्रश्न पडतो ग की तू एक्झॅक्टली काय खाल्लं होतं. का तुला मुलगा होत नव्हता म्हणून तू खरंच चोरून आणलाय कुणाचा तरी. कारण माझ्या बापाची अशी औलाद असेल असं मी विचारच नाही करू शकत. हा प्रश्न माझ्या बापाला बी पडला होता शेवटच्या टायमिंगला, आणि हा प्रश्न मला पण पडला होता, आणि मी त्यांना बोलून पण दाखवलं होतं. खरंच हा आपला आहे का, तुमचा आहे का, का तुम्हाला मुलगाच पाहिजे होता आणि होत नव्हता म्हणून तुम्ही त्याला हॉस्पिटलमधून उचलून आणले का, हा प्रश्न मी माझ्या वडिलाला केला होता. आणि खरोखर केला होता. त्यांचा वारा ऐकत असेल. त्यांनी हसून उत्तर दिलं होतं, तुझ्याच आईला माहिती. बरं का, त्यांनी हसून उत्तर मला दिलं होतं की तुझ्याच आईला माहिती. मग आता मला माहिती नाहीये. तर असा किस्सा आहे की सासऱ्यांना भांडायला लावायचं रात्री, आणि सकाळी त्यांना सासरे बुवा म्हणून सोडायला जायचं. अरे यार, तुझी रात्री नशा होती, सकाळी उतरली, पण माझी नाही उतरली. माझी अजून बी चढलेलीच आहे. कारण की काय समजायचं, असा प्रकार त्यानं माझ्यासोबत 2दा केला. तोच प्रकार त्यानं बाकीच्या लोकांना पण फितवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही लोक काहीच बोलत नाही, ती लोक मला असं करतात. तर माझ्यावरून त्यांनी अनुभव घेतला होता. त्यांच्या समोर सगळं घडलं होतं. मग ती म्हणायची, तुझे तू बघ, आम्हाला वाईट करतो तू दुसऱ्या दिवशी त्यांच्यात जाऊन घुसतो. तुला मारू दे नाही तर काय करू दे. मारताना बघत बसत होते, खोटं बोलत नाही. मग ती कुणी बी असू द्या, कुणी पण मारू द्या, त्याला बघत बसत होते. तर असे काही लोक असतात आणि असे काही नमुने असतात यार. जो नमुना मी आजकाल काही सोशल मीडियावरती बघतीये आणि जो माझ्या आयुष्यातला नमुना सेम वाटतोय मला. तर आय थिंक फक्त थोडाफार फरक असेल 19-20चा, नाहीतर सेम कॉफी आहेत बाबा, सेम. आणि माझा बाप गेल्याच्या नंतर, आई गेल्याच्या नंतर, बापाचं तर सोडून द्या, बाप गेल्याच्या नंतर तर मी 3ऱ्याच दिवशी आले होते, परत मी दिवसालाच गेले. त्यामुळे बापाचं माझ्या काय होतं, कुठं अकाउंट होतं, त्यांचे काही पैसे होते का, त्यांचं काही होतं का, मी काही फिरून बघितलं नाही. आणि मी माझ्या बापाच्या 5 पैशात सुद्धा मिंदी नाहीये. तसंच मी माझ्या आईचे सुद्धा पैसे होते ना, त्यावेळेला तर मी लहान होते, आईचे सुद्धा पैसे होते, त्याच्यात सुद्धा मी 5 पैशात मिंदी नाहीये. बाकीचे तर सोडूनच द्या, शेवटचं 5 पैसे. तर आई गेली, 10वं व्हायचंय, त्याच्या आधीच अकाउंट चाळायला सुरू, सगळं घर उचकायला सुरू, सगळं हुडका हुडकी, दागिने बिगिने सगळं 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 टोटली गायब. ढेकर सुद्धा घेतली नाही बाबांनी. मला तर ढेकर आली माय. आणि असं सगळं झालं बर का. म्हणजेच माणूस गेलाय, ह्याचं दुःख नाहीये, परंतु काय केलं नाही त्या आईनं. 9 महिने वागवलं, स्वतःच्या रक्तामासाने वाढवलं, जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, तळातातल्या फोडासारखं सांभाळलं. मुलगा काय, मुलगी नव्हं, नकोशी असलेली, मुलगा, वंशाचा दिवा. बर का, खरोखर वंशाचा दिवा, खानदानाचा वारीस, पाणी पाजणारा वारीस, अग्नी देणारा वारीस. हा वारीस आईचे 10 बी दिवस झाले नाहीत तोपर्यंत सगळं खाऊन डकार बी घेतली नाही. तिचा नवरा जिवंत होता, त्याच्या सह्या घेतल्या, पुरीच्या सह्या घेतल्या, आणि सगळं हडप करून बसला गिळून. आई गेली त्याचं काहीच नाही. जिनं स्वतःचा घास खायला घातला, बरोबर,
कसला राक्षस होता बाबा तू, कसला राक्षस. तुझी आई तोंड वळवून घेत होती, तू खुशाल हाताची घडी मारून उभा राहिला होता. कसला रे नीच कुत्रा तू. तुझी बायको आणि मी हात धरत होतो आणि रडत होतो. एका एका हाताला दोघे आवरत होतो तरी माझी आई आवरत नव्हती, अशी होती वाघीण. हा, आणि त्या वाघिणीनं शेवट केला स्वतःचा आणि तू तसाच उभा राहिला. अरे कुठं फेडशील हे पाप कुत्र्या, कुठं फेडशील हे पाप. तर हा होता फ्रेंड्स राक्षस, आमच्या घरातला राक्षस बर का. दुसऱ्याचं काय बघता, दुसऱ्याचं काय सांगता, दुसऱ्यावरती काय बोलता हो. माझ्या बी घरात काही कमी नव्हतं. हा राक्षस बघत उभा राहिला, पण आईचा हात धरला नाही का, तिला गप बस म्हणला नाही. तिच्या समाधानासाठी 2 घास खाल्ले नाहीत ह्या राक्षसानी. शेवट गिळलं ह्या राक्षसानी, गिळलं बर का. आणि तरी ह्याची शांतता झाली नाही, तरी सगळा पैसा पाणी जे काय होतं ते हडप करून बसले 2 जण बर का. आणि जसं सगळं खिशात येऊन गिळून बसला तसं बहिणीला वेगळं, बापाला वेगळं, स्वतः बायको घेऊन राहिला बर का. बायको घेऊन राहिला. अरे नीच कुत्रिया. म्हणूनच तुला वाचवला होता ना. 20-25% इतबर फाडलं पोट तुझं. एवढा एवढा होता, 7वी-8वीला होता तेव्हा तुझं एवढं मोठं पोट फाडलं होतं ना. ते आतड्याला तिडं पडलेलं ऑपरेशन केलं ना तुझं. त्या टायमिंगला तुला मारता मारता उगं वाचवला रे कुत्रिया. त्यांनी वाचवायला नाही पाहिजे होता. त्या टायमिंगला त्यांच्यासाठी जर 1,00,000 रुपये भरून तुला त्यांनी वाचवला, त्यावेळेचे ते 1,00,000 रुपये ना आजच्या काळासाठी त्यांच्यासाठी 10 लाख आहेत. 10 लाख. तर तुझ्यासारख्या कुत्र्यावर त्यांनी 1,00,000 घातले ना, तेव्हाच तू जर मरू दिला असता तर आज ती जिवंत असते आणि त्यांच्यावर ही एवढी वाईट वेळ आली नसती बरे का. तुला 2दा वाचवला. एकदा पैसे भरून हॉस्पिटलमधनं घरी आणला. टॉयलेट नव्हतं घरी, टॉयलेट माझी आई पाटीत बसवायची ह्याला आणि रोज ती तू पाटीत फेकायला जायची, पाटीतली घाण. आमच्याकडे त्यावेळेला टॉयलेट नव्हतं का, तर ऑपरेशन झाल्यावर ह्याला उठता बसता येत नव्हतं. कित्येक महिने तुम्ही मनचांनीच तर टाके तोडेपर्यंत. हा वाकला, हा सरळ झाला की हे जर ते टाके दुखायचे. असा उचलून घेऊन जायची माझी आई टॉयलेटला. त्याला चलू देत नव्हती. कित्येक महिने त्याला चलू दिलं नाही तिनं. कुठं बी असाच उचलून होता, असाच. आणि तो काही लहान टोंपा नव्हता, चांगला 7वी-8वीला होता. त्यावेळेला मी रडायचे माझ्या भावाला काही झाले म्हणून, पण आज रडायला येत नाही रे मला. ते दिवस जरी आठवले तर असं वाटतंय की का रडत असेल मी असल्या नासक्यासाठी, आणि का माझ्या आईनं असं केलं असेल त्या नासक्यासाठी. कारण ती एक आई होती, आई. तर तुला त्यावेळेला वाचवला. कित्येक महिने तुला खाली पाऊल टेकू दिलं नाही. अरे त्या आईची तर कमीत कमी तुला माया दया यायला पाहिजे होती. त्या आईसाठी तरी कमीत कमी काहीतरी करायला पाहिजे होतं कुत्र्या तू. तिला मरणाच्या दारात नेऊन पोचवणारा तू आहे, तू कुत्रा. सगळा ठिपूर बापावर लोटलास वय. शेवटच्या टायमिंगला सुद्धा इतक्या प्लॅनिंगनं बापाला हे फसवलं आणि मला पण फसवायला लावलं, बोलायला लावलं त्याच्यासारखं. एवढा तर नीच आहे. ती पण होऊ द्या फ्रेंड्स. त्याच्यानंतर आई गेल्याच्या नंतर सतत घरात वाद व्हायला लागले, सतत सगळं खूप सारा प्रॉब्लेमच. ह्याला फक्त पैसा पाहिजे होता. काय ज्या बकऱ्या होत्या वगैरे होते त्याचा पैसा पाहिजे होता. त्या टायमिंगला बी मी नाही म्हणलं म्हणून हा गेला नाडात उडी मारली बरं का.
तवा बी मेला नाही यार ही. म्हणजे किती पापी आहे ही. करडीला किडनाईन वाकट्याला मरण नाही. तुला एवढ्या पटकन मरणच येणार नाही. तू एवढ्या इझिली जाणारच नाही. तुला सगळ्याच्या पापाचा हिशोब देऊनच तू जाणार आहे. आळ्या किड पडून मरणार आहेस. आणि तुझ्या ना असा हातपाय खोडशील. मरण म्हणलं तर तुला मरण येणार नाही. इतका तडपडून मरशील तू. कारण ना तू पाप तेवढे केलेत. तू कुणाचंही 2 शब्द सुखाचे घेतलेले नाहीत आणि तू कुणालाही सुखाने जगू दिलेलं नाहीये. बरं का? सुखाने जगू दिलेलं नाही. ना तू आईला सुखानं जगू दिलं, ना तू बापाला सुखानं जगू दिलं, ना तू बहिणीला सुखानं जगू देतोय. बहिणीला सुद्धा तू सुखानं जगू दिलं नाही. बरं का? कुत्र्या. तर तू तेव्हा बी आडात पडला. मग जीव द्यायला गेला होता तर तू वर का आला परत लोकांनी काढल्यावर? धर दावं म्हणल्यावर का धरलं? मरायचं ना. का नाही मेला? नाही मला जगायचं, मला मरायचंय म्हणून मरायचं नाकतोंड दाबून. पण नाही मेला, जगला. म्हणजेच तू भिडवण्याचा प्रयत्न करत होता. त्या दिवसापासून माझ्या बापाने ह्याला एक शब्दही बोलला नाही उलट. आणि ह्याला असं करतो म्हणून ना माझा बाप गप्प बसायचा. का? तर हा जीव द्यायला जातो. हे जीव नाहीये, ह्याचं नाटक आहे. मरणारा दावच धरलं नसतं, वरच आला नसता. बेवडा होता, बेवडा पिलेला होता बरं का. ती पण पिलेला नशेत ह्यानं केलं, काय शुद्धीत नव्हता. बरं केलं पण परत वरी आला, जगला. कारण का? परत बापाचं नव्हतं का घ्यायचा सूड? बापाचा सूड घ्यायचा होता म्हणून जगला. परत वर आला. परत बहिणीचा सूड सुरू केला. बाप गेल्याच्या नंतर परत बहिणीला टार्गेट केलं. आता कुणाला करतो बाबा? आता मर तुझ्या मरणाने. तोंड सडणार आहे तुझं तोंड. गोबरा भरलेला असतो का नाही, आता तुझं तोंड उघड नाही. एवढंच उघडतं तुझं तोंड. बरं का? एवढंच उघडतं. लक्षात घे. पाणी सुद्धा जाणार नाही तेवढ्यातून तुझ्या. माझा बाप बिना अनापाण्याचा गेला ना, मारला ना, तसा तू बिना अनापाण्याचा मरणार आहेस, तड पडून ती सुद्धा. त्यानं तर पुण्य केलेलं होतं रे. पुण्य केलेलं होतं. तू पुण्य केलेलं नाही. त्याच्यामुळं तुला लवकर सुटका नाही. वर्षानुवर्ष हातरुणात पडून राहशील. वास उठन, आळ्या पडतील, पण तू सुटणार नाही. बरं का? आणि ही ना एका लिखीचा शाप आहे. बरं का? बहिणीचा नाही. कारण माझ्या बापाने फक्त मला एकटीला जन्म दिलाय. आणि जी मिली ना तिला जन्म दिला होता. बरं का? माझ्या बापानं सगळ्यात मोठी माझी बहीण जी मिली आणि मी, तुला जन्मच दिला नव्हता. त्याच्यामुळं तुझा आमचा काही संबंधच नाही. त्याच्यामुळं बहिणीचा शाप म्हणणार नाहीये मी. माझ्या बापाला त्रास दिलेला, माझ्या आईला त्रास दिलेला एका लिकीचा शाप आहे. आणि ही तुला लागणार आणि शेवटपर्यंत लागणार. आणि तू असाच जळत राहा कुत्र्या. तुझ्यावर अशीच काडी ओढून फेकल मी. बर का? तर फ्रेंड्स, तुम्हाला वाटत असेल खूप बोलती, खूप हायपर होते, लय कठोर आहे, लय शासाराब देती. परंतु ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. आज मी कित्येक वर्ष अनाथाचं जीवन जगते ह्या कुत्र्यामुळं. बर का? रडायचं नाहीये मला. ह्या कुत्र्यामुळं मी अनाथ झालीये. आणि मी तुम्हाला जिवंत राहू किंवा नाही राहू, मी माझ्या मुलांना सांगून मरणार आहे. ह्या कुत्र्याचं शूट करा. हातपाय खोडताना ह्याचं शूट करा. एकदा जाऊ. आणि ह्याला हा खिपतत असेल ना हातरुणात, त्या टायमिंगला बी शूट करा. आणि ना माझ्या चॅनलवर अपलोड करा. तुम्ही नक्की बघाल की पापाची फळं कशी असतात. आणि खरंच ह्या व्यक्तीने किती पाप केलं असं. बर का? माझा बाप उठाउठी गेलाय. जास्ती दिवस नाही राहिला तो अंथरुणात. जास्ती दिवस कोणाला काही करू दिलं नाही करू दिलं. बरं का? एवढा बिलीवर खराब झाला होता ना, तरी माझा बाप सगळं गाव फिरायचा, कुठं बी ही करायचा. शेवटचा फक्त खूप झालं 1 महिना माझा बाप ह्याच्या दारात आला होता. 1 महिना सुद्धा ह्या कुत्र्यानं काय करू शकला नाही. 1 महिना सुद्धा त्याला राहू दिलं नाही. 1 महिन्यामध्ये गेला माझा बाप. किती पुण्यवान असेल तो सांगा तुम्ही. फक्त
फक्त तो दारू पिला म्हणून गेला. जर त्या टायमिंगला सावरलं असतं माझ्या बापाला, हा मुलगा म्हणणारा मोठा होता, हे ना सावरलं असतं, मिळून मिसळून राहिला असतं, प्रेम दिलं असतं, सांभाळलं असतं, 2 घास खायला घातले असते, तर आज सगळं घर आमचं व्यवस्थित असतं, सगळे आम्ही व्यवस्थित असतो आणि आज माझा बाप माझ्या सोबत असता. बर का, माझा बाप माझ्या सोबत असता आणि माझा बाप असताना मला कुणाची गरज पडली नसती. माझ्या बापाला इतकं बोलायला आवडायचं. ठीक आहे, चला जाऊ द्या, पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते मी, कारण आता मला परत रडायला यायला लागले. मला रडायचं तर नाहीच आहे. तर तुम्हाला सांगते, ही आहे घरोघरची कहाणी, घर घर की कहाणी आहे. काही घरांमध्ये असे प्रकार आहेत, जो एक मी बघते सोशल मीडियावरती तो प्रकार, आणि जो माझ्या घरातला प्रकार. तर तुम्ही सांगा, हे कितपत योग्य आहे? स्वतःवर झाल्यावर अन्याय, दुसऱ्यावर झाल्यावर न्याय, हे योग्य आहे का? तुम्हीच नक्की कमेंट्सद्वारे मला सांगा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. बाय बाय.